नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये ललिता पंचमी व्रत कसे करायचे आणि त्याची कथा काय आहे हे आपण बघणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नवरात्रीतल्या 5व्या दिवसाला ललिता पंचमी असे म्हटले जाते. श्री ललिता पंचमी म्हणजे अश्विन शुक्ल पंचमीला उपांग ललिता व्रत करायचे असते. हे काम्य व्रत आहे. ललिता देवी या व्रताची देवता आहे. एखाद्या करंडाचे झाकण हे हिचे प्रतीक मानून पूजेला घेतात. सकाळी आघाड्याच्या गाडीने दंतधावन करतात. केळीचे खांब आणि पुष्पमाला यांनी देवीसाठी मखर बांधतात. ललिता देवीचा ध्यानमंत्र म्हणून पूजा विधानात पुष्पांजली समर्पण झाल्यावर गंधाक्षतायुक्त व साग्र अशा 48 दुर्वा ललिता देवीला वाहतात. नैवेद्यासाठी लाडू, वडे, घारगे असे पदार्थ करतात. पूजेच्या शेवटी घारग्यांचे वाण देतात. रात्री जागरण व कथा ऐकली जाते. दुसऱ्या दिवशी ललिता देवीचे विसर्जन केले जाते. तर अशा प्रकारे हे व्रत केले जाते. तर आता ललिता पंचमीची कहाणी काय आहे ती आपण जाणून घेणार आहे. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण होता. त्याला 2 आवळेजावळे मुलगे होते. त्यांच्या लहानपणीच त्यांचे आई वडील मेले. भाऊबंधांनी त्यांचं काय होतं नव्हतं ते सगळं हिरावून घेतलं. मुलांना देशोधडीला लावलं. पुढं ती मुलं जाता जाता एका नगरात आली. 2 प्रहराच्या वेळ झाली होती. वाट चालता चालता दोघं दमून गेली होती. दोघांचे जीव भुकेने कळवळलेले होते. दोघांची तोंड सुकून गेली होती. असे ते दोघेजण या नगरात आले. इतक्यात एक चमत्कार झाला. एक ब्राह्मण कागबळी टाकण्याकरता घरातून बाहेर आला. ब्राह्मणानं त्या मुलांना पाहिलं. आपल्या घरात बोलावून नेलं. जेवू घातलं, खाऊ घातलं. नंतर त्यांची सगळी हकीकत विचारली. त्या मुलांनी आपली सर्व हकीकत सांगितली. ब्राह्मणांना दोन्ही मुलांना घरी ठेवून घेतलं. वेदाध्ययन पडवू लागला. मुलंही तिथं राहून वेद पडू लागली. असं करता करता पुष्कळ दिवस झाले. पुढं काय झालं? तो ब्राह्मण ललिता पंचमीचं व्रत करू लागला. शिष्यांनी गुरुजींना विचारलं, हे आपण काय करता? तेव्हा त्यांना गुरुजी म्हणाले, हे उपांग ललिता पंचमीचे व्रत आहे. ह्यानं द्रव्य मिळतं, विद्या प्राप्त होते, इच्छित हेतू प्राप्त होतात. हे त्या शिष्यांनी ऐकलं. यथाशक्ती त्यांनी देखील हे व्रत केलं. तशी त्यांना लवकर विद्या आली. 2 मुलांची लग्न झाली. पुढं ते आपल्या नगरी आले. श्रीमंत झाले. सुखासमाधानानं कीर्ती मिळवून राहू लागले. याप्रमाणे काही दिवस गेले. पुढं काय चमत्कार झाला? 2 भाऊ वेगळे निघाले. थोरला भाऊ दरवर्षी आपला ललिता पंचमीचे व्रत करी. त्यामुळे त्याची संपत्ती कायम राहिली. धाकट्या भावानं व्रताची हेळसांड केली. त्यांना देवी रागवली. त्यामुळे त्याला दारिद्र्य आलं. पुढे ती नवरा बायको थोरल्या भावाकडे राहायला गेली. एके दिवशी वडील भावाची बायको दिराला काहीतरी बोलली. त्यामुळे त्याला राग आला. मोठा पश्चाताप झाला. आपल्या बायकोला म्हणाला, मी उपांग ललितेचं व्रत टाकलं, त्याचं मला हे फळ आलं. हा अपमान सहन करून इथं राहणं चांगलं नाही. मी आता देवीला प्रसन्न करीन तेव्हाच घरी येईन. असं बोलून तो निघाला. पुढं त्याच्या भावानं त्याचा पुष्कळ शोध केला. परंतु त्याचा शोध काही लागला नाही. पुढं तो हिंडता हिंडता एका नगराजवळ आला. त्या नगराबाहेर गुराखी भेटले. त्यांना विचारलं, ह्या गावाचं नाव काय? कोणता राजा इथे राहतो? उतरायला जागा कुठे मिळेल? ते गुराखी म्हणाले, ह्या गावाचं नाव उपांग आहे. इथे राजाही उपांगच आहे. इथं ललितेचं एक देऊळ आहे. तिथं मोठी धर्मशाळा आहे. तिथे उतरायला जागा मिळेल. आम्ही त्याच गावातून आलो. तिकडेच आम्हाला जायचं आहे. तुम्हालाही यायचं असेल तर चला आमच्याबरोबर. मग तो त्या नगरात गेला. धर्मशाळेत उतरला. देवीचं दर्शन घेतलं. अनन्य भावानं तिला शरण गेला. रात्री देवळातच झोपला. देवीनं स्वप्नात येऊन दृष्टांत दिला, राजाकडे जा. माझ्या पूजेच्या करंड्याचं झाकण माग. त्याची नेहमी पूजा कर, म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होईल. इतकं सांगून देवी गुप्त झाली व तो जागा झाला. दुसऱ्या दिवशी तो राजाकडे गेला. देवीचा दृष्टांत सांगितला. पूजेचं झाकण मागितलं. राजानं ते दिलं. ब्राह्मण ते घेऊन आपल्या गावी आला. घरी नेऊन त्याची पूजा करू लागला. ललिता देवीचे व्रत करू लागला. तसे पुन्हा सुखाचे दिवस आले. इच्छित मनोरथ सिद्धीस गेले. पुढे देवीच्या आशीर्वादानं त्याला मुलगी झाली. तिचं नाव ललिता ठेवलं. दिवसेंदिवस मुलगी मोठी झाली. सोबतिनी बरोबर खेळायला जाऊ लागली. पुढं काय चमत्कार झाला? एके दिवशी मुलीनं ते झाकण घेतलं. नदीवर खेळायला गेली. तिथे जाऊन अंघोळ करू लागली. इतक्यात एका ब्राह्मणाचं प्रेत तिथे वाहत आलं.
तिनं त्याच्यावर झाकणानं पाणी उडवलं. तसा तो ब्राह्मण जिवंत झाला. देवीच्या प्रसादाने त्याला सुंदर रूप प्राप्त झालं. तिनं ते पाहिलं. आपल्याला हा पती असावा असं तिला वाटलं. आपला हेतू तिने त्याला सांगितला. तसं त्यानं विचारलं, ही गोष्ट घडेल कशी? तशी ती म्हणाली, मी तुम्हाला घरी जेवायला बोलावते. जेवायच्या वेळेस अपोषणी हातात घ्या आणि अडून बसा, म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील, भटजी भटजी अपोषणी का घेत नाही? तेव्हा तुम्ही सांगा की आपली कन्या मला द्याल तर जेवतो, नाही तर असाच उठतो, म्हणजे ते मला तुम्हाला देतील. त्याप्रमाणे तिनं त्याला जेवायला बोलवलं. ब्राह्मण जेवायला बसू लागला. मुलीचं मागणं केलं. बापानं मुलगी देण्याचं कबूल केलं. सुखासमाधानानं जेवणं झाली. चांगला मुहूर्त पाहून लग्न लावलं. नवरा नवरीची बोळवण केली. घरी जातेवेळीस देवीचे प्रसादाचं झाकण घेऊन मुलगी गेली. त्यामुळे बापाच्या घरातलं सगळं द्रव्य गेलं. दारिद्र्य आलं. तो फार गरीब झाला. तसं त्याच्या बायकोने मुलीजवळ झाकण मागितलं. मुलीनं ते दिलं नाही. तिने तो रोष मनात ठेवला. एके दिवशी मुलीच्या घरी जाऊ लागली. जाताना जावई भेटला. सासूने त्याला ठार मारलं. झाकण घेऊन घरी गेली. इकडं मुलीच्या व्रताच्या पुण्याईनं जावई जिवंत झाला. उठून घरी गेला. बायकोला झालेली हकीकत सांगितली. तिला मोठा आनंद झाला. पुढं ही सर्व हकीकत सासूला समजली. तशी ती जावयाच्या घरी आली. पटापटा पाया पडू लागली. केलेला अपराध कबूल केला. तिला पश्चाताप झाला. अशा कर्मामुळं तिला गरिबी आली. तिचा नवरा नेहमी आश्चर्य करू लागला की वारंवार असं का होतंय? ह्याचं कारण काही केल्या त्याच्या लक्षात येईना. म्हणून वडील भावाकडे तो गेला. त्याला सगळी हकीकत सांगितली. तो म्हणाला, तू ललिता पंचमीच्या व्रताची हेळसांड करतोयस. त्या योगानं असं होतंय. व्रतनेम यथास्थित कर. देवीची पूजा कर, म्हणजे तुझं कल्याण होईल. त्यानं तसा निश्चय केला. घरी आला. व्रत करू लागला. काही काळानं त्याचं दारिद्र्य गेलं. तो श्रीमंत झाला. त्याचे मनातले इष्ट हेतू पूर्ण झाले. तसे तुमचे आमचे होत. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. तर ही होती ललिता पंचमीची कथा. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन विषयांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच छानशा माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.